लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या सातपूर परिसरात एका महिलेला घेराव घालत मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतरही संबंधितांकडून शिवीगाळ सुरू असल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केलाय। मिळालेल्या माहितीनुसार 21 मार्च रोजी सकाळी सुमारे 8च्या सुमारास सातपूरमधील एका बिल्डिंग परिसरात ही घटना घडली आहे। पीडित महिला घराबाहेर एकटी असताना 7 ते 8 जणांनी तिला घेराव घालत अपमानास्पद व अश्लील भाषेत बोलून मानसिक छळ केल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर संबंधितांनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत चुकीचे चित्रण केल्याचाही आरोप करण्यात आलाय। प्रत्यक्षात मारहाण करणारे अधिक लोक समोरच्या गटातीलच होते असा दावा कुटुंबियांनी यावेळी केलाय। जो म्हणजे ते समोरचे लोक आहेत ना, जे व्हिडिओ व्हायरल केलेला आहे ना, त्यातून तो खूप चुकीचा आहे। कारण की झाले काय प्रकार की मला 5, 6, 7 वर्षापासून ना थोडंसं काही मेंटेनन्स वगैरे राहिलं असेल किंवा कोरोना पण आलं होतं ना, त्यामुळे थोडाफार मागं राहिलं असेल तर आम्ही ते पैसे देऊन टाकले। पण नंतर नाही ना, असं पाणी वगैरे बंद करायचे आणि पैसे वगैरे एखादा महिना किंवा एक दिवस लेट झाले तर वरचे पैसे पण घ्यायचे। छोट्या मुलीने ना होम थिएटरचं गाणं लावलं होतं, तर ते आवाज कमीच होतं किंवा कमी जास्त झाले पण असेल, पण शेजारी पाजारी छोटं बाळ पण आहे, त्यांना काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे। आणि त्यांनी खूप शिव्यागाळे वगैरे दिलेले आहेत आणि आम्ही म्हणजे मी पोलीस स्टेशनला आले, तक्रार द्यायला आले आणि त्यांच्यावर तक्रार पण झाली आणि ते लोक येऊन पण गेले, त्यांच्यावर कारवाई पण झाली। तरीसुद्धा त्यांनी काय केलं, सकाळी 21 तारखेला रमजान ईदच्या दिवशी सकाळी मी पाणी भरण्यासाठी म्हणून निघालेच होते, तर दरवाजा उघडा तर त्यांनी सगळे येऊन 7, 8, 9 जण मला म्हणजे हाणामारीची भाषा पण केली, धमकी पण दिली आणि मुलं माझे झोपलेलेच होते, खूप भयंकर घाबरले आणि मला म्हणजे मारलं पण त्यांनी। दरम्यान या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून तक्रारनंतरही आरोपींकडून बिल्डिंगमधील रहिवाशांना शिवीगाळ केली जात असल्याचे समोर आले। त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करत असून संबंधितांवर योग्य ती कारवाई होण्याची मागणी आता कुटुंबियांकडून करण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।